2023 मध्ये भारताने चीनला लोकसंख्येच्या बाबतीत पण मागे टाकलेलं आहे. म्हणजेच जर आपण विचार केला की भारतीयांची ॲव्हरेज सरासरी वय किती असेल तर ते 28 वर्ष निघेल. म्हणजेच जर आपण या सर्व 1.4 बिलियन भारतीयांना वयोमानानुसार सॉर्ट आउट केले तर या रांगेच्या मध्ये जो माणूस असेल त्याचं वय 28 वर्ष असेल. वाह, याचा अर्थ आपण एक तरुण राष्ट्र आहोत. पण याचा अजून एक अर्थ आहे की आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक म्हणजे असे लोक ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त आहेत असेही लोक भरपूर आहेत. आणि या सिनियर सिटीजन्सची संख्या अराउंड 10.5% आहे आणि ही संख्या जगातील काही देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. WHO म्हणतं की एखादी सोसायटी कशी आहे हे जर मेजर करायचं असेल तर ती सोसायटी आपल्या सिनियर सिटीजन्सची काळजी कसं घेतं हे बघणं गरजेचं आहे. भारत सरकार आपल्या सिनियर सिटीजन्सची जबाबदारी खूप छान पार पाडत आहेत आणि त्यासाठीच त्यांनी काही योजना देखील सुरू केलेल्या आहेत. मी श्रुतिका आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सरकारने राबवलेल्या अशा काही स्कीम्सबद्दल सांगणार आहे ज्या सिनियर सिटीजन्ससाठी खूप कामाच्या आहेत. आपल्याला कंपनी म्हणून मी माझ्या सुमी आजीची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. सुमी आजी ही 70 वर्षांची आहे आणि तिला या स्कीम्समधून खूप फायदा झाला असेल. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. आय विल गेट बॅक टू यू. प्रत्येक स्कीम वेगळी असते आणि प्रत्येक स्कीमचे स्पेशल फीचर्स असतात. म्हणूनच आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करणं खूप गरजेचं आहे आणि बरोबरच आपल्याला तपासावं लागेल की आपण कोणत्या स्कीमचा लाभ घेऊ शकतो. तसंच प्रत्येक स्कीमची ॲप्लिकेशन प्रोसेस पण वेगळी असेल, बरोबर? सो लेट्स कीप इट सिम्पल. मी तुम्हाला प्रत्येक स्कीमचे फीचर्स, त्यांची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि त्यांची ॲप्लिकेशन प्रोसेस हे सगळं सांगेन. आणि हो, बेनिफिट्स ते तर सगळ्यात महत्त्वाचे आहेत ना. तर पहिली स्कीम आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम और SCSS. जे लोक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम म्हणजे एक चांगला इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. ही योजना सरकार मान्य आहे आणि या स्कीममुळे तुम्हाला रिटायरमेंट नंतर उत्पन्नाचा लाभ घेता येतो. या स्कीममध्ये तुम्हाला क्वार्टरली म्हणजे तिमाही हमी सुद्धा मिळते. आपण इंडियामधील सर्टिफाईड बँक्स किंवा पोस्ट ऑफिसद्वारे या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. या स्कीमचा टेन्युअर हा 5 वर्षांचा असतो आणि टेन्युअर संपल्यानंतर आपल्याला आपली डिपॉझिटची अमाऊंट परत मिळते. गरज पडल्यास आपण वेळेच्या आधीही हे डिपॉझिट विड्रॉ करून घेऊ शकतो. पण त्याची एक क्रायटेरिया आहे. 2 वर्ष पूर्ण होण्याआधी जर आपण डिपॉझिट विड्रॉ केले तर आपल्याला डिपॉझिटच्या 1.5% एवढी पेनल्टी भरावी लागते. पण 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण डिपॉझिट विड्रॉ केले तर आपल्याला अंदाजे 1% एवढे पेनल्टी चार्जेस भरावे लागतात. एक एक्झाम्पल घेऊया. सपोज सुमी आजीने SCSS या स्कीममध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. नंतर तिला काही पैशांची गरज पडली म्हणून तिने पैसे विड्रॉ करून घेतले. तिने जर हे पैसे 2 वर्षांआधी विड्रॉ केलेले असतील तर तिला 98,500 इतके पैसे परत मिळतील. आणि जर तिने 2 वर्षांनंतर हे पैसे विड्रॉ केले तर तिला 99,000 मिळतील. इंडियन गव्हर्नमेंट SCSSचे इंटरेस्ट रेट्स हे क्वार्टरली रिव्ह्यू करतात आणि त्यानुसार जर गरज असेल तर त्याच्यामध्ये चेंजेसही केले जातात. ऑक्टोबर टू डिसेंबर 2023च्या क्वार्टरमध्ये याचा रेट 8.2 इतका ठरवला गेला होता. म्हणजेच ऑक्टोबर टू डिसेंबर 2023 या सुमारास सुमी आजीला 1 लाखांवर 2,050 इतका इंटरेस्ट रेट मिळाला होता. एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर SCSS पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये एलिजिबल होण्यासाठी किंवा त्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी काही क्रायटेरिया आहेत. ते कोणते? चला बघूया. फर्स्ट, तुम्ही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. 55 ते 60 वयोगटातील रिटायर झालेली व्यक्ती जिने व्हॉलेंटरी रिटायरमेंट स्कीम याची निवड केली आहे किंवा सुपर अॅनोटेशनची निवड केली आहे अशी व्यक्ती या स्कीममध्ये सहभाग घेऊ शकते. 50 वर्षांवरील किंवा 60 वर्षांपेक्षा कमी वय असलेले डिफेन्स पर्सनल्स ज्यांची रिटायरमेंट झाली आहे असे लोक या स्कीमचा फायदा घेऊ शकतात. पण त्यासाठी सेवानिवृत्तीचे फायदे घेतल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्यांनी या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. HUF आणि NRI या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाहीत आणि या स्कीममध्ये 30 लाखांपर्यंतची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. आता या स्कीमची ॲप्लिकेशन प्रोसेस काय आहे? SCSS मध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 2 पासपोर्ट साईज फोटोज आणि काही पुरावे लागतील, जसे की वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि तुमचे ओळखपत्र. यासाठी तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सारखे डॉक्युमेंट्स वापरू शकता. आता या स्कीमचे बेनिफिट्स काय आहेत? ही एक गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम आहे, त्याच्यामुळे ही सेफ आहे आणि खात्रीशीर आहे.
SC/SS चे अकाउंट हे भारतामध्ये कुठेही ट्रान्सफर केले जाऊ शकते. सेक्शन 80C ऑफ इंडियन टॅक्स ऍक्ट 1961 याच्या अंतर्गत या स्कीममध्ये तुम्हाला 1.5 लाखांपर्यंत टॅक्स डिडक्शन मिळतं. या स्कीमचा टेन्युअर हा 5 वर्षांचा असला तरी याचा टेन्युअर पुढे 3 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या योजना श्रीमंत लोकांसाठी आहेत असंच वाटतंय, पण असं नाहीये. मी येतेय मुद्द्यावर. गरीब वर्गातील लोकांना मदत करण्यासाठी सरकारने अजून सुद्धा स्कीम्स राबवल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे द गव्हर्नमेंट अटल पेन्शन योजना. अनऑर्गनाइज सेक्टरच्या गरजांना लक्षात घेऊन ही स्कीम बनवण्यात आली होती. आणि या स्कीममध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हाला लवकर म्हणजे तरुण वयात म्हणजेच 18 ते 40 या वयोगटात असतानाच इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. पण याची एक अट आहे, जे म्हणजे तुम्ही आयकरदाता असू शकत नाही किंवा दुसऱ्या कुठल्या पेन्शन स्कीमचे सदस्य असू शकत नाही. मग तुम्ही 1,000 ते 5,000 या नमूद केलेल्या 5 रकमांपैकी एकाची निवड करणं गरजेचं आहे. आणि यानुसार तुम्ही दर महिन्याला काहीतरी छोटे योगदान इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. 40 ते 60 वयोगटातील लोकांना हे समजणं गरजेचं आहे की तुमचे सिक्युअर पेन्शन जवळच आहे. याचा असाही अर्थ होतो की तुमचे हे पैसे 20 वर्षांपेक्षाही जास्तच्या कालावधीसाठी इन्व्हेस्ट केले गेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की 60 वर्षांच्या आधीच जर आमचा मृत्यू झाला तर पैसे गेले, पण असं नसतं. अशा केसमध्ये तुमच्या जोडीदाराला तुमची पेन्शन मिळते आणि निवडलेल्या रकमेनुसार त्यांना पैसे मिळत राहतात. जर स्कीम मेंबर आणि त्यांचा जोडीदार या दोघांचाही मृत्यू झाला तर नॉमिनीला सुमारे 1,70,000 ते 8,50,000 पर्यंत योगदानानुसार पैसे मिळतात. मग यामधून बाहेर कसे पडावे? यामध्ये जर मेंबरचा मृत्यू झाला किंवा काहीतरी गंभीर आजार झाला तर बाहेर पडता येते. पण इन सर्टन केसेस जर तुम्हाला व्हॉलेंटरीली बाहेर पडायचं असेल तर त्याची सुद्धा सोय आहे. अशा वेळी मेंबरला त्याचे पैसे परत केले जातात. पण यामधून अकाउंट मेंटेनन्स चार्जेस आणि इन्व्हेस्टमेंट मेंटेनन्स फीस हे आकारले जातात. पण जर कोणी 60 वर्षांच्या आधीच या स्कीममधून बाहेर पडण्यास इच्छुक आहे तर त्यांना सरकारने केलेल्या योगदानाचा लाभ घेता येत नाही. अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करा. तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्ही तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंट असलेल्या बँकमध्ये किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करू शकता. APY मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी जर तुमच्याकडे सेव्हिंग्ज अकाउंट नसेल तर तुम्ही नवीन सेव्हिंग्ज अकाउंट ओपन करू शकता. तुम्ही तुमचा बँक अकाउंट नंबर किंवा पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज नंबर वापरून या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकता. यासाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांची मदत घेऊ शकता. जर तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर प्रोव्हाइड केला तर तुम्हाला योगदानाचे मेसेजेस मिळतील, पण हे अनिवार्य नाहीये. पेमेंट करण्यासाठी तुमच्या बँक अकाउंटमध्ये सफिशियंट रक्कम असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या बँकला कधीही सूचित करून ही अमाऊंट वाढवूही शकता. योगदानाची रक्कम तुमच्या बँक अकाउंटमधून आपोआप कट होते. पण जर या वेळेला तुमचा बँक बॅलन्स सफिशियंट नसेल तर तुम्हाला पेनल्टी सुद्धा लागू शकते. जर तुमचं मंथली कॉन्ट्रीब्युशन हे 100 रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला दर महिना 1 रुपया इतकी पेनल्टी लागेल. तसेच जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन 100 ते 500 रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला दर महिन्याला 2 रुपये इतकी पेनल्टी लागेल. आणि 501 रुपये ते 1000 रुपयांपर्यंत जर तुमचं मंथली कॉन्ट्रीब्युशन असेल तर तुम्हाला दर महिन्याला 5 रुपये इतकी पेनल्टी लागेल. तसेच जर 1001 रुपयांपर्यंत तुमचे मंथली कॉन्ट्रीब्युशन असेल तर तुम्हाला दर महिन्याला 10 रुपये इतकी पेनल्टी लागेल. 6 महिन्यापेक्षा जास्त काळ जर तुमचे डिफॉल्ट चालू राहिले तर खाते फ्रीज केले जाते आणि वर्षभरापेक्षा जास्त डिफॉल्ट चालू राहिला तर तुमचे खाते बंद केले जाते. यावेळेस तुम्हाला तुमचे पैसे परत केले जातात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, APY ही योजना करमुक्त आहे. आता बघूया आपली शेवटची स्कीम म्हणजेच रिव्हर्स मॉर्गेज स्कीम फॉर सिनियर सिटीजन्स. इन्व्हेस्टमेंट आणि कल्याणापलीकडे सिनियर सिटीजन्ससाठी आणखी एक इनोव्हेटिव्ह स्कीम अवेलेबल आहे. पण दुर्दैवाने काही कारणांमुळे ही फारशी पॉप्युलर नाहीये. याचे एक कारण म्हणजे जागरूकतेचा अभाव. याला म्हणतात रिव्हर्स मॉर्गेज. इंडियन गव्हर्नमेंटने 2007 मध्ये रिव्हर्स मॉर्गेज स्कीम सुरू केली. नावाप्रमाणेच हे रिव्हर्स ऑफ मॉर्गेज आहे. मॉर्गेज म्हणजे तुम्हाला घर खरेदी करण्यासाठी बँककडून मिळालेले कर्ज आणि ते घर बँकेकडे गहाण असते. हे असे असते कारण जर तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नसाल तर बँक घर विकून कर्ज वसूल करते. आय होप तुम्हाला हे सगळं कळतंय. रिव्हर्स मॉर्गेजमध्ये तुम्ही आधीपासून असलेली मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेता
सोप्या भाषेत ही योजना लोनचा एक प्रकार आहे. ज्या सिनियर सिटीजन्सकडे राहण्यासाठी घर आहे परंतु लिमिटेड फायनान्सेसमुळे रोजचे जीवन जगण्यासाठी पुरेसे साधन नाही, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सिनियर सिटीजन्स त्यांच्या मालकीचे घर बँकेकडे गहाण ठेवू शकतात आणि त्यावर लोन मिळवू शकतात. लोनची रक्कम घरच्या किमतीवर अवलंबून असते. सहसा लोन टू व्हॅल्यू रेशो 60 to 80% असतो. याचा अर्थ असा की जर तुमच्या घराची किंमत 50 लाख असेल तर तुम्हाला 30 ते 40 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. पण बहुतेक बँक्स ऑफर करत असलेल्या कमाल कर्जाची मर्यादा ही 1 कोटी इतकी असते, जरी तुमच्या मालमत्तेची किंमत जास्त असली तरीही. बहुतेक बँका हे कर्ज जास्तीत जास्त 10 ते 20 वर्षांच्या पिरियडसाठी देतात. आता तुम्ही मला विचाराल, कर्ज तर घेतलं पण परतफेड तर करावी लागेलच, म्हातारपणी हे टेन्शन कशाला? तर त्यासाठी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. कर्जदाराला रक्कम परत करावी लागत नाही. कायदेशीर वारस किंवा नॉमिनी रक्कम परत करतो आणि घराची मालकी परत मिळवतो, किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या निधनानंतर बँक मालमत्ता विकते. या स्कीमचे आणखीन एक मोठे वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे कर्जदाराने कर्जाचा कालावधी संपवला तर कर्जदार नियतकालिक पेमेंट करणे थांबवेल, पण कर्जदार मालमत्तेवर कब्जा करणे सुरू ठेवू शकतो. इथे 2 पेमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एक, थेट बँकेकडून मिळणारे रेग्युलर मॉर्गेज लोन आणि दुसरे म्हणजे ॲन्युटी बेस्ड लोन. ॲन्युटी बेस्ड लोन मध्ये बँक एक रकमी रक्कम मंजूर करते, परंतु ती रक्कम इन्शुरन्स कंपनीला दिली जाते. विमा करता ॲन्युटीचे कॅल्क्युलेशन करतो आणि नंतर तुम्हाला मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली और इयरली पैसे देतो. पण ही लमसम अमाऊंट टोटल एलिजिबल अमाऊंटच्या 50% मॅक्सिमम 15 लाखांची असू शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये रिव्हर्स मॉर्गेज लोन म्हणून मंजूर केलेली अमाऊंट मंथली इन्स्टॉलमेंट्समध्ये डिवाइड होते आणि ही अमाऊंट लोन टेन्युअरमध्ये तुम्हाला दिली जाते. आजोबा वारल्यानंतर सुमी आजीला तिच्या एकुलत्या एका मुलावर म्हणजेच रामवर भार बनायचे नव्हते. कराडला तिचा एक बंगला होता ज्याची किंमत 1 कोटी होती. तिने बँकेत जाऊन तिची मालमत्ता गहाण ठेवली. युजली गृहकर्जाच्या तुलनेत बँक या कर्जावर 3% जास्त व्याजदर आकारते. बँकेने आजीला 15 वर्षांच्या टेन्युअरसाठी 80 लाख रुपयांचे कर्ज 10% पर ॲनम या दराने देण्याचे मान्य केले. त्याचे कॅल्क्युलेशन पुढील प्रमाणे: दर महिन्याचे बँक पेआउट असेल 19,305 रुपये, म्हणजेच एका वर्षाचे बँक पेआउट होईल 19,305 रुपये गुणिले 12, म्हणजेच 2,32,000 रुपये. एका वर्षात त्यावर 10,918 इतका इंटरेस्ट मिळेल, म्हणजेच तुमचे लोन आउटस्टँडिंग अमाऊंट होईल 2,32,000 अधिक 10,918 म्हणजेच 2,43,000 रुपये. असेच नंतरच्या वर्षांसाठी कॅल्क्युलेशन पुढील प्रमाणे असेल: 5 वर्षाच्या अखेरीस टोटल पेआउट असेल 11,58,000 रुपये आणि ॲन्युअल इंटरेस्ट असेल 67,146, म्हणजेच टोटल आउटस्टँडिंग लोन असेल 14,95,000. 10 वर्षाच्या अखेरीस टोटल पेआउट असेल 23,17,000 रुपये आणि त्यावर ॲन्युअल इंटरेस्ट असेल 3,63,000, म्हणजेच टोटल आउटस्टँडिंग लोन असेल 39,54,000 रुपये. तसेच 15 वर्षाच्या अखेरीस टोटल पेआउट असेल 34,75,000 आणि ॲन्युअल इंटरेस्ट असेल 7,46,000, म्हणजे टोटल आउटस्टँडिंग लोन झाले 80 लाख रुपये. सुमी आजीला हे कर्ज फेडण्याची काही गरज नाहीये. कर्जाची परतफेड रामला करावी लागेल. आजीच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता त्याच्या नावावर होईल. जर आजीने कर्ज म्हणजेच लोनचा टेन्युअर आउटलिव्ह केला तर तिला पेआउट मिळणे बंद होईल, परंतु तरीही ती घरात मात्र राहू शकते. जर रामला कर्जाची परतफेड करायची नसेल तर बँक घर विकून त्याची थकबाकी वसूल करेल. पण या योजनेचा एक तोटा आहे, तो म्हणजे असा की रिव्हर्स मॉर्गेजचे इंटरेस्ट चार्जेस कालांतराने वाढत राहतात. तर आत्ता डिस्कस केलेले एक्झाम्पल पाहिल्यास टोटल पेआउट 15 वर्षांच्या कालावधीनंतर 34,75,000 असेल आणि टोटल इंटरेस्ट 45,25,000 असेल तर 15 वर्षाच्या अखेरीस तुम्ही बँकेचे 80 लाख देण्यास भाग आहात. तुम्ही नीट पाहिल्यास एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की बँकेने तुमच्याकडून जे व्याज आकारलं आहे ते तुम्हाला मिळालेल्या ॲक्च्युअल पेआउट पेक्षा दुप्पट आहे. तर
सेंट्रल बँकने राबवलेल्या या काही इम्पॉर्टंट सिनियर सिटीजन स्कीम्स आहेत. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या ओळखीचे कोणी सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर या व्हिडिओला द्या थम्स अप आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.